पावसाळ्यात सुंदर पण धोकादायक ठरणारी महाराष्ट्रातील 7 पर्यटन स्थळे। मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची, हिरवेगार डोंगर आणि खळखळणारे धबधबे पाहण्याची ओढ लागते। पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात अशी काही पर्यटन स्थळे आहेत जी पावसाळ्यात जितकी सुंदर दिसतात ती तितकीच जीवघेणी आणि धोकादायक ठरू शकतात। आज आपण अशाच 7 ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिथे पर्यटनाला जाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 7, चिंचोटी धबधबा। वसई विरार परिसराच्या जवळ असलेला चिंचोटी धबधबा पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो। निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोक इथे आवर्जून येतात, मात्र या ठिकाणी निसर्गाची रौद्र रूप कधीही पाहायला मिळू शकते। पावसाचा जोर वाढल्यावर आजूबाजूचे ओढे आणि नाले अचानक दुटंदी भरून वाहू लागतात। यामुळे अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात। अशा परिस्थितीत निसर्गरम्य वाटणारा हा भाग पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक सापळा बनू शकतो। नंबर 6, कलावंतीन दुर्ग। पनवेल जवळ स्थित असलेला कलावंतीन दुर्ग हा ट्रॅकर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे, ज्याला प्रबळगड या नावानेही ओळखले जाते। या गडाची सर्वात मोठी ओळख आणि थरार म्हणजे येथील खडकात कोरलेल्या अतिशय उभ्या आणि अरुंद पायऱ्या। एरवी साहसाचा अनुभव देणाऱ्या या पायऱ्या पावसाळ्यात मात्र जीवघेण्या ठरू शकतात। पावसाच्या पाण्यामुळे आणि शेवाळामुळे या पायऱ्या प्रचंड निसरड्या होतात। अशावेळी एक छोटीशी चूक किंवा तोल जाणे थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकते। त्यामुळे पावसाळ्यात इथे ट्रेकिंग करणे अत्यंत जिकिरीचे काम असते। नंबर 5, झैनित धबधबा। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेला झैनित धबधबा हा सुद्धा एक लोकप्रिय पण तितकाच धोकादायक स्पॉट आहे। या ठिकाणी मुसळधार पावसामुळे निसर्गाचा मूड केव्हा बदलेल याचा भरोसा नसतो। वरती डोंगरात पाऊस वाढला की या धबधब्यातून खाली येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अचानक प्रचंड वेगाने वाढतो। पाण्याचा वेग इतका असतो की पर्यटकांना तिथून बाहेर पडण्याची संधीही मिळत नाही आणि अनेकदा पर्यटक तिथेच अडकून पडल्याच्या भयावह घटना घडलेल्या आहेत। नंबर 4, भुशी धरण। लोणावळ्यात गेल्यावर भुशी धरणाच्या पायऱ्यावर बसून भिजण्याचा आनंद घेणारा पर्यटक विरळच असतो। हे ठिकाण प्रचंड लोकप्रिय आहे, पण तेवढेच किंवा त्याहून अधिक जीवघेणे देखील ठरू शकते। पावसाळ्यात जेव्हा धरण पूर्ण भरते तेव्हा सांडव्यावरून पाणी प्रचंड वेगाने ओसंडून वाहू लागते। या पाण्याच्या तीव्र प्रवाहात आणि लपलेल्या भोवऱ्यामध्ये अडकून बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना या दरवर्षी घडत असतात। त्यामुळे इथे उसळते पाणी मृत्यूचा सापळा ठरू शकते। नंबर 3, पांडवकडा धबधबा। नवी मुंबईतील खारघर येथे असणारा पांडवकडा धबधबा अतिशय नयनरम्य असला तरी तो तितकाच हिंस्र आणि प्राणघातक आहे। या धबधब्याचे पाणी उंचावरून प्रचंड वेगाने आणि ताकदीने खाली कोसळते। पाण्याच्या या रौद्र रूपामुळे आणि वेगामुळे आतापर्यंत अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी इथे गेलेला आहे। येथील वाढते अपघात पाहता अनेकदा स्थानिक प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून पावसाळ्यात पर्यटकांना इथे जाण्यास सक्त मनाई दिली जाते आणि प्रवेशावरही बंदी घातली जाते। नंबर 2, देवकुंड धबधबा। रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ असलेला देवकुंड धबधबा हा सौंदर्याचा अद्भुत आविष्कार आहे। निळाशार पाण्याचा हा कुंड पाहण्यासाठी लोक लांबून इथे येतात, मात्र पावसाळ्यात हे सौंदर्य फसवं ठरू शकतं। हा धबधबा एका खोल दरीच्या भागात असल्याने आजूबाजूला मुसळधार पाऊस सुरू असल्यावर दरीतील पाण्याचा प्रवाह अनपेक्षितपणे आणि अत्यंत वेगाने वाढतो। या अचानक वाढणाऱ्या प्रवाहात अडकल्यास स्वतःचा बचाव करणे कठीण होऊन बसते, ज्यामुळे हे ठिकाण हाय रिस्क झोनमध्ये येते। नंबर 1, वांद्री तलाव धबधबा। पालघर जिल्ह्यात असणारा वांद्री तलाव आणि परिसरातील धबधबा हे पर्यटकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट मानले जाते, परंतु पावसाळ्यात इथे निसर्गाचा लहरीपणा अत्यंत घातक ठरू शकतो। मुसळधार पावसात डोंगरातून येणारे गढूळपुराचे पाणी काही मिनिटातच इतके वाढते की पर्यटकांना सुरक्षित स्थळी जाण्याची किंवा बाहेर पडण्याची वेळही मिळत नाही। त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी जाणे किंवा पाण्यात उतरणे पूर्णपणे टाळलेले बरे असते। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील काही अशी ठिकाणे जी पावसाळ्यात जितकी सुंदर असतात तितकीच ती धोकादायक ठरू शकतात। निसर्गाचा आनंद नक्की घ्या, पण स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेची काळजी सर्वप्रथम घ्या। पावसाळ्यात पर्यटनाला जाताना स्थानिक प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या सूचनांचे नेहमी पालन करा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।